नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं अक्षय गोरे यूट्यूब चॅनलला स्वागत. आजचा व्हिडिओ असणार आहे टेट 2023साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वाच्या गेस प्रश्नांचा. ठीक आहे, येणाऱ्या परीक्षामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न कशा प्रकारचे असतील याचा एक प्रश्नसंच मी तयार केलेला आहे. त्या प्रश्नसंचाचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅरेथॉन पद्धतीने करणार आहोत. ठीक आहे, जास्त वेळ आपण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करत बसणार नाही, परंतु एक्झाममध्ये जशास तसे प्रश्न विचारले जाऊ शकतील अशा प्रश्नांचा संच या ठिकाणी एकत्रित केलेला आहे. ते आपण आता पाहणार आहोत. सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? याचं उत्तर आहे अरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक आहे. प्रश्न दुसरा, बालमानसशास्त्राचा जनक कोण आहे? उत्तर आहे जीन पियाजे. तर जीन पियाजेवर आपल्याला 2017च्या टेटमध्ये प्रश्न आलेला होता. जीन पियाजे कोणत्या देशाचे होते असा त्याचा प्रश्न होता. ठीक आहे, तर जीन पियाजे कोण होते? तर स्विस होते, म्हणजेच स्वित्झर्लंड या देशाचे होते. यानंतर प्रश्न तिसरा, डी ॲनिमा हा आत्म्याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ कोणी लिहिला होता? उत्तर आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल कोण आहेत? मानसशास्त्राचे जनक आहेत. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. तर या ग्रंथामध्ये कशाविषयीचे विचार होते? तर आत्म्याविषयीचे विचार होते. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचे. एका सिक्वेन्सनं आपण प्रश्न देखील तयार केलेले आहेत, जेणेकरून तुमचं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत संपूर्ण तयारी प्रश्नांच्याद्वारे होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक्झाममध्ये तुम्हाला 100% फायदा होणार आहे. यानंतर प्लेटो या ग्रीक तत्ववेत्त्याने कोणता ग्रंथ लिहिला होता? ठीक आहे, प्लेटो कुठला होता? ग्रीसचा होता. हे देखील लक्षात ठेवा. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? दोन ग्रंथ आहेत लक्षात ठेवायचे, रिपब्लिक आणि दुसरा आहे लॉज, LAWS लॉज. ठीक आहे, असे त्याचे दोन ग्रंथ आहेत लक्षात ठेवायचे. रिपब्लिक तुम्ही आत्तापर्यंत ऐकला असेल, परंतु लॉज देखील त्याचा एक ग्रंथ आहे. ठीक आहे, प्लेटोचे ग्रंथ कोणते? रिपब्लिक आणि लॉज हे दोन ग्रंथ आहेत. यानंतर रिपब्लिक या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडण्यात आले होते? प्लेटोचा ग्रंथ आहे रिपब्लिक, त्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नता जी असते त्याच्या संबंधीचे विचार मांडण्यात आले होते. त्यानंतर मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी, आपल्या वर्तनाचे स्फूर्तिस्थान असलेली एक शक्ती म्हणजे मन आहे. मनाची अशी व्याख्या कोणी केली होती? तर मॅकडुगलने केली होती व्याख्या. ठीक आहे, मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी आणि वर्तनाचे स्फूर्तिस्थान असणारी एक शक्ती म्हणजेच काय आहे? मन आहे. ही व्याख्या कोणी केली होती? तर मॅकडुगलने केली होती. जशास तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्याख्या दिली जाईल आणि विचारला जाईल की ही व्याख्या कोणी केली. तुम्ही पाहिलेलं आहे, याच्या आधी देखील TETच्या CTETच्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. सायकोलॉजी हा शब्द कोणत्या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे? उत्तर असणार आहे सायको अधिक लोगस किंवा सायकी. या ठिकाणी ओच्या जागी ई देखील काही पुस्तकामध्ये दिलेले आहे. सायकी प्लस लोगस किंवा सायको प्लस लोगस या दोन शब्दांना मिळून, या दोन ग्रीक शब्दांना मिळून सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्र हा शब्द तयार झालेला आहे. मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? उत्तर आहे विल्यम वुंड. ठीक आहे, तर ती प्रयोगशाळा कोणत्या देशामध्ये सुरू केली होती? जर्मनी देशामध्ये. त्या ठिकाणी वर्ष कोणतं होतं? 1879 हे वर्ष होतं. आणि प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून आपण विल्यम वुंड यांना ओळखतो. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्नाकडे जरी लक्ष देणं तुम्हाला होत नसेल तर मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या, तरी देखील तुमचा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा सराव होणार आहे. ठीक आहे, मी जे बोलतोय, एक्स्ट्राची माहिती सांगतोय ती खूप महत्त्वाची असणार आहे. फक्त प्रश्न वाचून दाखवणं हा आपला उद्देश नाही. एक्झामची आपल्याला चांगली तयारी करायची आहे. त्याच्यामुळे जे काही अपेक्षित असेल त्याच गोष्टी मी या ठिकाणी बोलतो, बाकीच्या जास्त काही बोलत नाही. त्यामुळे बोलण्याकडे लक्ष असू द्या. यानंतर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? तर जर्मनीमध्ये सुरू झाली. आता सांगितलं, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे प्रतिपादन सर्वप्रथम कोणी केलं होतं? अबोध प्रेरणा असतात. ठीक आहे, तर सिग्मंड फ्राईड यांनी सांगितलं होतं. त्याआधी मानसशास्त्राची व्याख्या काय होती की मानसशास्त्र म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या, सगळ्यात पहिल्यांदा अरिस्टॉटलने डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. त्यावेळेस मानसशास्त्र म्हणजे काय? तर आत्म्याविषयीचे विचार असणारं, आत्म्याविषयीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र, अशी त्या ठिकाणी व्याख्या झाली होती. परंतु आत्मा शरीरामध्ये कुठे असतो? त्याचं शरीरामध्ये एक्झॅक्ट कोणत्या ठिकाणी आत्मा असतो हे जर आपल्याला सांगितलं दाखवा म्हणून, तर आपण दाखवू शकतो का? तर नाही, ती गोष्ट काही त्या ठिकाणी सिद्ध झाली नाही. आत्म्याचं शरीरामध्ये नेमकं स्थान कोणतं आहे? त्याच्यामुळं नंतर कालांतरानं व्याख्या अशी झाली की मानसशास्त्र म्हणजे काय आहे? तर मानवी विचारांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. परंतु विचार हे देखील आपण सांगू शकत नाही क्लिअरली. विचारांचा अभ्यास करणं ही गोष्ट देखील त्या ठिकाणी प्रूव्ह झाली नाही. म्हणजे मनाचा अभ्यास करणारी शास्त्र, मानवी शरीरामध्ये मन कोणत्या ठिकाणी असतं, ठीक आहे, ते आपण दाखवू शकतो का? तर ते देखील व्याख्या त्या ठिकाणी प्रूव्ह झाली नाही. त्यानंतर काय झालं की मानवी बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी मानसशास्त्राची व्याख्या झाली होती. तर बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्यानंतर आले सिग्मंड फ्राईड. सिग्मंड फ्राईड यांचं म्हणणं काय होतं की जेव्हा आपण झोपतो तेव्हा देखील आपली विचार प्रक्रिया चालू असते. ठीक आहे, म्हणजे फक्त बोधावस्थाच नाही तर अबोधावस्था, त्याचा देखील अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय असणार आहे? मानसशास्त्र. इथपर्यंतची पार्श्वभूमी तुम्हाला मी प्रश्न क्रमांक 10च्या स्पष्टीकरणासाठी सांगितलेली आहे, ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे व्याख्या झाली की मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात, अबोध विचार असतात. तर हे कोणी सांगितलं होतं? सिग्मंड फ्राईड यांनी सांगितलं होतं. यानंतर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, अशी व्याख्या सर्वप्रथम कोणी केली? वॅटसन यांनी केली. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन हे होते, लक्षात ठेवायचं.
यानंतर मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? मन यांनी केली होती. मन यांची व्याख्या आहे अनुभव आणि वर्तन, दोन शब्द, आणि मन हा शब्द लक्षात ठेवा. मन हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, ठीक आहे, मनाचं नाव नाही. यानंतर B=SOR हे सूत्र कोणाचं? सूत्र पाठच करून ठेवायचं. B=SOR. बी म्हणजे काय? बिहेवियर. एस म्हणजे काय? या ठिकाणी स्टिम्युलस. ओ म्हणजे काय? ऑर्गॅनिझम. आर म्हणजे काय? रिस्पॉन्स, ठीक आहे. आणि RS वुडवर्थ हे त्यांचं नाव आहे, ठीक आहे. पाठच करा, याच्याविषयी जास्त आता मी काही सांगत नाही. RS वुडवर्थ. B=SOR हे सूत्र आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. वर्तन अभ्यास पद्धती वर्गीकरण कोणत्या 2 गटात केले जाते? ठीक आहे, वर्तन अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत त्याचं वर्गीकरण कोणत्या 2 गटामध्ये केलं जातं? तर शास्त्रीय वर्तन अभ्यास पद्धती आहेत काही आणि अशास्त्रीय, अशा 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. वर्तन अभ्यास पद्धतीच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या? हे प्रश्न मी स्वतः तयार केलेले असतील, तर तुम्ही काय आत्तापर्यंत बऱ्याच पुस्तकामध्ये अशा प्रकारचे प्रश्न बघितले नसतील. परंतु माझा उद्देश हा आहे की जेव्हा आपण प्रश्नांचा अभ्यास करतोय तेव्हा तुमचा थेरीचा अभ्याससुद्धा या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे. थेरीचं एखादं या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवायचं आणि ते तुमच्याकडून वाचून घ्यायचं, असं करण्यापेक्षा प्रश्नांच्या माध्यमातून आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपलं अध्ययन चांगलं होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण करून मी सांगतोय. तर पहा, 2 पद्धती असतात, एक शास्त्रीय असते आणि दुसरी अशास्त्रीय वर्तन अभ्यासाची पद्धत, ठीक आहे. थोडंसं फास्ट होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, थोडासा 0.75 इतका स्पीड करून पाहायचं आहे. मी फास्ट बोलतो याचं कारण काय आहे की आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये तुमचा सिलेबस कव्हर करायचा आहे. टेट एक्झाम आपली खूप जवळ आलेली आहे आणि जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओज मी बनवेल तेवढाच तुमचा जास्त सराव होणार आहे. त्यामुळं स्पीड बोलण्याचा एवढाच राहणार आहे. यानंतर वर्तन अभ्यास पद्धती आहेत, त्याच्यामध्ये शास्त्रीय पद्धती कोणकोणत्या आहेत? सायंटिफिक म्हणायचं, ठीक आहे. सर्वेक्षण आहे, यानंतर जीववृत्तांत आहे, प्रायोगिक आहे, मनोविश्लेषणात्मक आहे आणि वैकासिक आहे. सर्वेक्षण, जीववृत्तांत, प्रायोगिक, मनोविश्लेषणात्मक आणि वैकासिक ह्या झाल्या शास्त्रीय वर्तन अभ्यास पद्धती. यानंतर वर्तन अभ्यास पद्धतीच्या अशास्त्रीय अभ्यास पद्धती कोणकोणत्या आहेत? आत्मनिरीक्षण, इंट्रोस्पेक्शन आपण त्याला म्हणतो, स्वतःचे निरीक्षण स्वतः करणं, दंतकथा आणि पर्यक. 3 नावं लक्षात ठेवा. वर्तन अभ्यास पद्धतीच्या अशास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत? एक आहे आत्मनिरीक्षण, यानंतर दंतकथा, यानंतर पर्यक. यानंतर अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? आत्मनिरीक्षण म्हणतात, इंग्लिशमध्ये इंट्रोस्पेक्शन. प्रायोगिक पद्धतीमध्ये किती गट केले जातात? 2 गट असतात मित्रांनो. पहिला असतो नियंत्रित गट, दुसरा असतो प्रायोगिक गट, ते पण लक्षात ठेवा. यानंतर एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीचे सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? जीववृत्तांत वापरलं जातं, ठीक आहे. एखादे महान व्यक्तिमत्व आहे इतिहासामधलं, ठीक आहे, एखादे समाजसुधारक आहेत, त्यांच्याविषयी जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण काय करतो? त्यांची ऑटोबायोग्राफी, त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचा अभ्यास करतो. त्यांचे लहानपणीचे मित्र आहेत किंवा त्यांचे लहानपणीचे काही नातेवाईक असतील, त्यांच्या नातेवाईकांचे आता पुढच्या पिढ्या असतील त्यांना जाऊन आपण विचारतो. म्हणजे त्यांचे मित्र, सवंगडी, लहानपणीचे, त्यानंतर नातेवाईक, यानंतर त्यांच्या जीवनावर आधारित काही लोकांनी लेखन केले असेल अशा लोकांना जाऊन भेटणे, म्हणजे काय करणे? केस स्टडी करणे, जीववृत्तांत पद्धतीने अभ्यास करणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व सूक्ष्मपणे अभ्यासण्यासाठी कोणती पद्धत सर्वात जास्त उपयुक्त असेल? केस स्टडी, म्हणजेच काय? जीवन वृत्तांत किंवा जीववृत्तांत असं त्याला म्हणतो आपण. लक्षात आलं? यानंतर अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, ठीक आहे. ही व्याख्या खूप फेमस आहे, आपल्या DEDच्या पुस्तकामध्ये देखील असेल, DEDला असताना अभ्यासले असणार आहे, ठीक आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती आहे की आपण काय करतो? एखाद्या नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करतो. अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली? तर गॅरेट यांनी केलेली आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, गॅरेटची व्याख्या आहे. यानंतर ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? एडवर्ड थॉर्नडाईक यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. त्यानंतर उपपत्त्या वगैरे थॉर्नडाईकच्या आहेत. थॉर्नडाईकची उपपत्ती कोणती आहे? प्रयत्नप्रमाधी थॉर्नडाईक यांची उपपत्ती आहे. कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर त्यांनी मांजरावर प्रयोग केला होता. ते आपण DEDच्या पुस्तकामध्ये अभ्यासला असणार आहे. यानंतर प्रश्न 22वा, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर कुत्रा, मांजर, मासे आणि कोंबड्या यांच्यावर त्यांनी प्रयोग केला होता. एडवर्ड थॉर्नडाईक यांचे अध्यापन विषयक नियम कोणकोणते आहेत? खूप महत्त्वाचं आहे. 3 नियम लक्षात ठेवा. सज्जतेचा नियम आहे, पुनरावृत्तीचा नियम आहे आणि परिणामांचा नियम आहे. तर पहा मित्रांनो, आतापर्यंत आपले 23पर्यंतच प्रश्न झालेले आहेत, तरीसुद्धा आपण एका प्रश्नातून अनेक प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आणि हे सर्व प्रश्न तुम्ही पाहिले असतील आत्तापर्यंत TETच्या एक्झाममध्ये वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, आणि फक्त जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेवढेच प्रश्न मी प्रश्नसंचामध्ये ठेवलेले आहेत. म्हणून त्याला आपण गेस प्रश्नसंच बनलेला आहे. कोणतीही तुमची इथून पुढची एक्झाम असू द्या, प्रत्येक एक्झाममध्ये या प्रश्नांचं तुमच्या एक्झाममध्ये रिफ्लेक्शन होणार आहेच. त्याच्यामुळं लक्षपूर्वक पहा, महत्त्वाचं आहे. थोडासा वेळ देऊन हा प्रश्नसंच तयार केलेला आहे, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या, ठीक आहे. पॅवलाव कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? उत्तर आहे रशिया, ठीक आहे. नियम कळाले या ठिकाणी. एडवर्ड थॉर्नडाईक यांचे
त्यांचं पुस्तक कोणतं होतं? ॲनिमल इंटेलिजन्स आहे. कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या यांच्यावर प्रयोग केला. पहिला नियम सज्जतेचा, ठीक आहे. दुसरा नियम पुनरावृत्तीचा. तिसरा परिणामाचा. यानंतर पॅव्लॉव कोणत्या देशाचे होते? तर रशियाचे होते. पॅव्लॉव यांनी कोणती उपपत्ती मांडली व कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? ठीक आहे, अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. ठीक आहे, थिअरी ऑफ क्लासिकल कंडिशनिंग असं त्याला म्हणतो. त्यांनी कोणावर प्रयोग केला होता? कुत्र्यावर प्रयोग केला होता. ठीक आहे, तर उपपत्त्या तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असतील तर आपल्या मानसशास्त्राच्या प्लेलिस्टमध्ये जायचं. मी प्रत्येक उपपत्ती एकदम इन डिटेल त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी देखील अशा प्रकारेच फास्टमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे आणि तुमचा अजिबात टाईमपास केलेला नाही, काही नाही. ते व्हिडिओ एकदा बघून घ्या तुम्ही. आपली मानसशास्त्र विषयाची TETची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी सिलेबस मी कव्हर केलेला आहे. ज्यांना वेळ असेल त्यांनी एकदा पाहून घ्या. परंतु तेवढे जर तुम्ही प्लेलिस्ट पाहिली, मोजून मला वाटतं काहीतरी 30 एक व्हिडिओ असतील आणि ते 30 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला मानसशास्त्रामध्ये कधीच अडचण येणार नाही. त्यानंतर स्किनर हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? उत्तर आहे अमेरिकेचे. त्यानंतर स्किनर यांची उपपत्ती कोणती व कोणत्या प्राणी किंवा पक्ष्यावर त्यांनी प्रयोग केले होते? साधक अभिसंधान उपपत्ती आहे स्किनर यांची. उंदीर आणि कबूतर यांच्यावर त्यांनी प्रयोग केले होते. पहा या ठिकाणी पॅव्लॉव कोणत्या देशाचे आहेत हा प्रश्न विचारला होता? रशियाचे आहेत. पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली, कुत्र्यावर प्रयोग केला. स्किनर अमेरिकेचे आहेत. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली आणि उंदीर आणि कबुतरावर प्रयोग केला. क्षेत्रीय उपपत्ती कोणाची? कर्ट लेविन यांची आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? अल्बर्ट बांदुरा. अल्बर्ट बांदुरा यांचं म्हणणं काय होतं की आपण सामाजिक निरीक्षण करून जास्तीत जास्त शिकत असतो. मुलं काय करतात? समाजामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींना आदर्श मानतात, वेगवेगळ्या लोकांना आदर्श मानतात. काही लोक चित्रपटामधील नटनट्यांना म्हणत असतील, काही लोक राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना म्हणत असतील, काही लोक समाजामध्ये एखादा मोठा व्यक्ती आहे, उद्योजक आहे, त्याला म्हणत असतील. अशा प्रकारे समाजामध्ये पाहून आपण त्या गोष्टी शिकत असतो असं अल्बर्ट बांदुरा यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे त्यांनी उपपत्ती कोणती मांडली? सामाजिक निरीक्षणात्मक सोशल ऑब्झर्वेशनल थेअरी हे अल्बर्ट बांदुरा यांची आहे. लक्षात ठेवा. आता हे पॉईंट क्लिअर झाला. द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी हे पुस्तक कोणाचे आहे? विल्यम जेम्स यांचं आहे. मानसशास्त्र विषयावर लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे. 1890 हे पुस्तक आलेलं होतं, द प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी. लक्षात ठेवा. यानंतर मनोविश्लेषण सिद्धांत कोणाचा आहे? ठीक आहे, सायको ॲनालिटिक थेरी असं त्याला म्हणतो आपण. सिगमंड फ्राईड यांचा आहे. वर्तनवादाचा जनक कोण आहे? वॅटसन आहे. यानंतर वॅटसनचा PhDचा विषय कोणता होता? खूप महत्त्वाचा आहे. उंदराच्या बोधावस्थेचा त्याच्या वर्तनावर होणारा परिणाम असा विषय वॅटसन यांचा होता. वर्तनवादाचे जनक आहेत वॅटसन आणि PhDचा विषय त्यांचा या ठिकाणी वाचून घ्या. यानंतर बुद्धिमत्ता चाचण्यांचे फादर ऑफ इंटेलिजन्स टेस्टिंग असं कोणाला म्हणतात? बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक कोण आहेत? अल्फ्रेड बिने. त्यांच्याविषयी माहिती सांगतो. 1905 त्यांनी काय केलं होतं? पहिल्यांदा बुद्धिमत्ता चाचणी केली होती. 1905 हे वर्ष होतं. या वर्षी त्यांनी काय केलं? पहिल्यांदा बुद्धिमत्ता चाचणी केली होती. मानसिक वय म्हणजे काय? मेंटल एज म्हणजे काय? याची संकल्पना देखील अल्फ्रेड बिने यांनीच दिलेली आहे. पुढचा प्रश्न, अल्फ्रेड बिने यांचा सहकारी कोण होता? सायमन नाव असा त्यांचा सहकारी होता. ठीक आहे, 1905 पहिल्यांदा बुद्धिमत्ता चाचणी केली. सायमन नावाचा अल्फ्रेड बिने यांचा एक सहकारी होता. आणि मानसिक वय ही संकल्पना कोणी दिलेली आहे? अल्फ्रेड बिने यांनी दिलेली आहे. 3 वाक्य त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिका हा ग्रंथ तुम्ही ऐकला असेल. हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे रसेल, B रसेल. ठीक आहे, नाव थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं त्याच्यामुळे मी फक्त B घेतलं. B रसेल एवढं लक्षात ठेवा. नंतर पेडागॉजीज ऑफ किंडरगार्टन हे पुस्तक कोणाचे? किंडरगार्टन हा शब्द म्हणलं की उत्तर असलं पाहिजे फ्रोब्रेल यांनी काम केलेलं आहे किंडरगार्टनवर. ठीक आहे, किंडरगार्टन आहे. आपण गार्डन म्हणत असलो तरीसुद्धा किंडरगार्टन हे पुस्तक कोणाचे आहे? फ्रेडरिक फ्रोब्रेल यांचं ते पुस्तक आहे. यानंतर भावनिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. परत येऊ शकतो एक्झाममध्ये. कोणता असतो? भावनिक वादळाचा आणि ताणतणावाचा काळ कोणता असतो? अ पिरियड ऑफ स्ट्रॉम अँड स्ट्रेस असं त्याला आपण म्हणतो. पौगंडावस्था ॲडॉलसेन्स 13 ते 19 हा टाईम असतो. 13 ते 19 हा टाईम असतो. ठीक आहे, बऱ्याच पुस्तकामध्ये किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था या 3ही अवस्थांचा कालावधी कमी जास्त दिलेला आहे. पहा सर्वांचा कालावधी जो आहे तो 13 ते 19च आहे ॲव्हरेज. ठीक आहे, किशोरावस्था म्हणले. नंतर इंग्लिशमध्ये बाकीच्या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी कुमारावस्था म्हणलेला आहे. तर किशोरावस्था, कुमारावस्था, पौगंडावस्था असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये आला तर 13 ते 19 हा स्टँडर्ड टाईम लक्षात ठेवा. काहीमध्ये 12 ते 18 दिलं आहे, काहीमध्ये 13 ते 19 दिलं आहे. ठीक आहे, 12 ते 20 दिले अशा प्रकारे. परंतु 13 ते 19 हा या ठिकाणी ऑथेंटिक माहिती म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर पौगंडावस्थेचे जनक कोण आहेत? द फादर ऑफ ॲडॉलसेन्स असं त्यांना आपण म्हणतो. इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे, ते थोडंसं ट्रान्सलेट केले मराठीमध्ये मी. फादर ऑफ ॲडॉलसेन्स कोण आहेत? स्टॅनले हॉल यांचं नाव लक्षात ठेवा. आपण PDF नोट्समध्ये यांच्याबद्दल माहिती पाहिली होती मागच्या व्हिडिओमध्ये. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या कोणी केली? टर्मन यांनी केली होती. अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी.
जडने मांडलेली तत्ववादी उपपत्ती कशाशी संबंधित आहे? जड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता. अध्ययन संक्रमण, लक्षात ठेवा, फक्त जड हे नाव लक्षात ठेवा, जड, आणि दुसरं नाव लक्षात ठेवा अध्ययन संक्रमण. त्यांची उपपत्ती होती अध्ययन संक्रमणाची. मला शिक्षणाचे मानसशास्त्रीयकरण करायचे आहे असं वाक्य कोणाचं आहे? पेस्टॉलॉजी हे मानसशास्त्रज्ञ होते, त्यांचं वाक्य आहे मला शिक्षणाचे मानसशास्त्रीयकरण करायचे आहे असं पेस्टॉलॉजी म्हणले होते. त्यानंतर गिजूबाई बदेका, खूप मोठं नाव आहे, भारतातील शैक्षणिक व्यवस्थेसाठी खूप मोठं नाव आहे. पहिलं नाव आहे गिजूबाई बदेकांचे शैक्षणिक विचार कोणत्या आत्मवृत्तपर पुस्तकात, म्हणजे त्यांची ऑटोबायोग्राफी कोणती आहे, आत्मचरित्र कोणतं आहे? दिवास्वप्न, लक्षात ठेवा दिवास्वप्न. ताराबाई मोडक यांचे शैक्षणिक कार्य खूप मोठं आहे, त्यांचं शैक्षणिक कार्य पुढे कोणी चालू ठेवलं? अनुताई वाघ यांनी चालू ठेवलेलं आहे. 2 नावं लक्षात ठेवा, गिजूबाई बदेका, त्यांचं आत्मचरित्र दिवास्वप्न. ताराबाई मोडक यांचे उत्तराधिकारी कोण? अनुताई वाघ, म्हणजे त्यांचा कार्याचे उत्तराधिकारी असं म्हणतो मी. ताराबाई मोडक यांनी काम केलं, त्यांच्यानंतर कोणी काम केलं? अनुताई वाघ यांनी शैक्षणिक काम ते सुरू ठेवलेलं आहे. महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा केंद्र कोठे आहे? औरंगाबाद या ठिकाणी आहे. पहा, आंग्ल भाषा म्हणजे इंग्लिश भाषेचा त्या ठिकाणी अभ्यास होतो, लायब्ररी असले सगळं त्या ठिकाणी आहे. तर औरंगाबाद या ठिकाणी आहे, नाहीतर तुम्ही दिसलं की पुणे करता, ठीक आहे, बऱ्याच गोष्टी पुण्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य आंग्ल भाषा केंद्र औरंगाबाद या ठिकाणी आहे, मराठवाड्यामध्ये आहे, ठीक आहे. महाराष्ट्र राज्य विज्ञान संस्था कोठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. मुद्दाम हे 2 प्रश्न घेतलेत, कारण तुम्हाला आत्तापर्यंत ऐकायची सवय कुठली पण संस्था म्हणलं की पुण्यामध्येच आहे, ठीक आहे. महाराष्ट्र राज्य विज्ञान संस्था कोठे आहे? नागपूर या ठिकाणी आहे. त्याच्यामुळेच आपण याला गेज प्रश्न म्हणतो. जे उत्तर चुकण्याची शक्यता आहे तेवढेच प्रश्न मी प्रश्नसंचात घेत असतो, ठीक आहे. बाकीचे सोपे प्रश्न घेऊन आपल्याला काही करायचं नाही. कोणत्या सालच्या भारतीय शिक्षण आयोगाने शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचे साधन आहे असं म्हटलं होतं? साधन आहे, बघा, राष्ट्रीय विकासाचं साधन शिक्षण आहे असं कोणत्या भारतीय शिक्षण आयोगाने म्हटलं होतं? 1966च्या. यानंतर मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कोहलर यांनी एका चिंपांजीवर प्रयोग केला होता, त्याचं नाव काय होतं? सुलतान नाव होतं. पहा, कोहलरनी कशावर? कोहलर आणि कोफका या दोघांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे. आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही परत त्याचा उल्लेख झालेला आहे. कोहलर आणि कोफका यांनी त्या ठिकाणी प्रयोग केला होता एका चिंपांजीवर, ठीक आहे. मर्मदृष्टीमूलक ती उपपत्ती होती. तर तो काय करतो? काठी एकाला एक जोडून त्या ठिकाणी वर ठेवलेली त्या पिंजऱ्यामध्ये एक केळी ठेवलेली असते ती घेतो, म्हणजे त्याला काय करतो? त्यानं त्याच्या मर्मदृष्टीचा त्या ठिकाणी जे इन्साईट असते त्याचा त्या ठिकाणी वापर करतो, ठीक आहे. तर त्या चिंपांजींचं नाव काय होतं? सुलतान हे त्याचं नाव होतं. यानंतर पुढचा या ठिकाणी प्रश्न पाहू. ज्यांना उपपत्त्या डिटेलमध्ये पाहायच्या आहेत त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहून घ्या. आता मी सांगत नाही, टाईम जास्त लागून जाईल. कारक विकास म्हणजे काय? शरीरातील स्नायूंचा विकास. सोपा शब्द असतो परंतु अर्थ आपल्याला लक्षात राहत नसतो कधी. कारक विकास म्हणजे काय? शरीरातील स्नायूंचा विकास. कोणती अवस्था कार्यकौशल्य शिकण्यासाठी आदर्श मानली जाते? बाल्यावस्था. यानंतर कोणत्या अवस्थेत बालक आत्मकेंद्रीय असतात? बाल्यावस्थेमध्येच आत्मकेंद्रीय असतात, स्वतःमध्ये केंद्रित असतात. बालोद्यान पद्धतीचा जनक कोण आहे? फ्रोब्रेल, मगाशीच सांगितलं तुम्ही, किंडरगार्टन. बाल गुन्हेगाराच्या अभ्यासासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरेल? जीववृत्तांत ठरेल, कारण एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल, व्यक्तिगत पातळीवर जाऊन अभ्यास करायचा असेल तर केस स्टडी करावा लागेल, जीववृत्तांत पद्धतीचा वापर करावा लागेल. भारतीय बालशिक्षणाचे आद्य प्रवर्तक कोण आहेत? मगाशीच मी सांगितलं होतं, मोठं नाव आहे गिजूबाई बदेका, लक्षात ठेवायचं. यानंतर आसुबेल यांनी विकसित केलेले प्रतिमान कोणते? अग्रत संघटक प्रतिमान जे आहे ते आसुबेल यांचं आहे. आसुबेल अग्रत संघटक. बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत, ग्रुप फॅक्टर थेरी कोणी मांडली? थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत मांडलेला आहे. थोडंसं फास्ट होत असेल तर थोडंसं पॉज घ्या, परंतु लक्षपूर्वक ऐका, कारण एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी बोललेले शब्द, मी बोललेले वाक्य कदाचित जशाच तसे एक्झाममध्ये येऊ शकतील, ठीक आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे बघा, आपण कोणते ना कोणते पुस्तकं वाचून जातो एक्झामला, ठीक आहे. तुम्ही आत्तापर्यंत खूप पुस्तकं वाचले असतील, 200-400 पानांची पुस्तकं वाचले, त्याच्यामधून 2-4 पण प्रश्न आलेले नाहीत असं पण झालेलं आहे. आणि प्रत्येकाने एका टाईमला खूप वर्षाआधी अभ्यास केलेला आहे. खूप लोकांचे BEd 2010-12 झालेलं आहे, त्या टाईमला भरपूर अभ्यास केलेला असतो, परंतु आपलं विसरून गेलेलं असतं. माझं काम एवढंच आहे की तुम्हाला ते सर्व गोष्टी आठवण करून द्यायच्यात की तुमचा अभ्यास झालेला आहे, फक्त तुमची रिव्हिजन कमी पडते, तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य कमी पडते. त्याच्यामुळंच हा प्रश्नसंच अशा प्रकारचे व्हिडिओज मी बनवत असतो, ठीक आहे. आपल्या सगळे व्ह्यूवर्स जे आहेत त्याच्यामध्ये खूप लोकांनी खूप अभ्यास केलेला आहे, 2-2, 3-3 वर्ष कंटिन्यू अभ्यास करून नंतर अभ्यासामध्ये गॅप पडलेला, असेच आपले सगळे व्ह्यूवर्स आहेत आणि त्यांच्यासाठीच अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत असतो. कारण कसं आहे, आपलं कंटिन्यू अभ्यास नसल्यामुळं आणि आपल्याला वेळेच्या अभावामुळं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्या होत नाहीत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, एक्झामचा अभ्यास करा. मानसशास्त्र विषयाचा आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करणार आहोत. तुम्हाला मार्क्स देखील येणार आहेत. बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या, TETमध्ये 25 मार्क पडले, 24 मार्क पडले 30पैकी, फक्त व्हिडिओज बघून गेले होते, बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे विश्वास ठेवा आणि अभ्यास करा, बस एवढंच म्हणणं आहे माझं. तर बुद्धिमापनाचा अनेक
घटक सिद्धांत कोणी मांडला होता? थर्स्टन यांनी मांडला होता. यानंतर सामान्य व्यक्तीचा बुद्ध्यांक किती असतो? 90 ते 109 असतो. ठीक आहे. आणि जो या ठिकाणी प्रतिभावान असतो त्याचा किती असतो? 140 प्लस. प्रतिभावान, अलौकिक, गिफ्टेड म्हणतात बघा त्यांना. 140च्या वर म्हणलं की काय समजायचं? खूप जास्त हुशार, प्रतिभावान, अलौकिक आहे. नॉर्मल लोकांचा आपल्यासारख्या किती असतो? 90 ते 109. आणि जो 25च्या खाली असतो बघा, 25च्या खाली निर्बुद्ध म्हणतात त्याला. 25च्या खाली त्याला काहीच बुद्धी नाही असं. ठीक आहे. त्याच्यामुळं आणि 140च्या वर प्रतिभावान. 90 ते 109 हा आकडा लक्षात ठेवा की 90 ते 110 येईल. बऱ्याच पुस्तकामध्ये दिलेला आहे. काय म्हणायचं मग? याला सामान्य बुद्धीचा व्यक्ती असं म्हणायचं. त्यानंतर 2 नावं लक्षात ठेवा. ब्रूस जॉईस आणि मार्शा विल. ब्रूस जॉईस आणि मार्शा विल यांनी काय केलं होतं? अध्यापनाची प्रतिमानं सांगितली होती. तर ती प्रतिमानं किती होती असा या ठिकाणी प्रश्न आहे. 22 हा आकडा लक्षात ठेवा. 22. ब्रूस जॉईस यांचं एक नाव लक्षात ठेवायचं आणि दुसरं आहे मार्शा विल. मार्शल या ठिकाणी झालेलं आहे. मार्शा विल यांनी अध्यापनाची प्रतिमानं सांगितली होती. तर ती प्रतिमानं किती होती? 22 होती. 22. प्रच्छाप्रतिमानद्वारे विद्यार्थ्यांना कोणती क्षमता विकसित करता येते? प्रच्छाप्रतिमान विचार क्षमता विकसित करता येते. प्रच्छाप्रतिमानाद्वारे विकास क्षमता विकसित करता येते. बस. चुका व शिका, ट्रायल अँड एरर या पद्धतीने शिकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? दुसरं नाव आहे प्रयत्नप्रमाद पद्धत. एडवर्ड थॉर्नडाईक यांचे आहे. ठीक आहे. चुका व शिका, ट्रायल अँड एरर किंवा प्रयत्नप्रमाद. यानंतर मानवी पेशींमध्ये रंगसूत्राच्या किती जोड्या असतात? उत्तर आहेत 23 जोड्या असतात. प्रत्येक विश्वात कोणत्या अवस्थेत जास्त असतो? ठीक आहे. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. कृतक विश्वास आहे या ठिकाणी. थोडंसं लक्ष द्या. कमी वेळामध्ये थोडासा जास्त या ठिकाणी PDF बनवण्याच्या चक्करमध्ये असं झालेलं आहे की आपलं चुकलेत काही गोष्टी. कृतक म्हणायचं. कृतक विश्वास कोणत्या अवस्थेत सर्वाधिक असतो? ठीक आहे. तर शैशवावस्थेमध्ये सर्वाधिक असतो. यानंतर 140 व त्यापेक्षा जास्त बुद्ध्यांक असणारे व्यक्तीस काय म्हणतात? आत्ताच सांगितलं अलौकिक म्हणतात, प्रतिभावान असं म्हणतात. 140च्या वर सर्वात जास्त हुशार असतात, गिफ्टेड असतात. माता पित्यांकडून बालकाला संक्रमित होणारे गुणधर्म म्हणजे काय? अनुवंश. बाल्यावस्थेचा कालखंड कोणता असतो? 2 ते 12 वर्ष. 2 ते 12 वर्ष. प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? किलपॅट्रिक. परिस्थितीसोबत जुळवून घेणे म्हणजे काय? समायोजन. म्हणजेच इंग्लिशमध्ये ॲडजस्टमेंट. संवेदनांना अर्थ प्राप्त झाला. खूप महत्त्वाचं आहे. तर काय तयार होतो? संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. हे सूत्र लक्षात ठेवा. संवेदना अधिक अर्थ बरोबर काय? अवबोध. हे सूत्र लक्षात ठेवा. एक्झाममध्ये येऊ शकतं. यानंतर 1985 साली देशातील पहिली मूकबधीर विशेष शाळा कोठे स्थापन करण्यात आली? तर मुंबई या ठिकाणी झाली. ज्ञानग्रहणाची पहिली पातळी संवेदना असते. प्रलोभनामुळे कशाला चालना मिळते बघा? प्रलोभन दिलं आपण विद्यार्थ्यांना एखाद्या, बक्षिसाचं प्रलोभन असू द्या, बाकी कुठल्या गोष्टीचं असू द्या, तर कशाला चालना मिळते? विद्यार्थ्यांच्या कृतीला. यानंतर बहुआयामी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? गिल्फर्ड. नाव लक्षात ठेवा. बहुआयामी द्विघटक सिद्धांत कोणाचा? 72वा प्रश्न लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. गिल्फर्ड यांनी मांडला. उद्दीपक नसताना भास होणे याला काय म्हणतात? चित्तभ्रम म्हणतात. उद्दीपकच नाही समोर तरी देखील भास होते याला काय म्हणतात? चित्तभ्रम असं म्हणतात. शून्य प्रगतीचा काळ म्हणजे काय? पठारावस्था. प्रगती अजिबात दिसत नाही अशा प्रकारे मॅप असतो. ठीक आहे. आणि असा मॅप असला की कसा होणार? प्रगती असणार. ठीक आहे. असा मॅप असला की त्याला काय म्हणतो आपण? प्रगती चालू आहे. परंतु मॅप कसा असतो? एकदम प्लेन. ठीक आहे. शून्य प्रगती त्याला काय म्हणणार आपण? पठारावस्था असं म्हणणार. चला तर प्रश्न क्रमांक 75 पाहतोय. संस्कृत विषयाचा अभ्यास हिंदी विषयाच्या अभ्यासाला पूरक ठरतो. हे कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे? उत्तर आहे धनसंक्रमण. पहा, धनसंक्रमण म्हणजे काय? तर समजा एखाद्या ठिकाणी मी सायकल शिकलेलो आहे, तर सायकल शिकण्याचा मला फायदा कुठं झाला? गाडी चालवताना झाला. म्हणजे सायकल शिकत असताना जी कौशल्य ज्ञान मीही शिकलो होतो त्याचा फायदा मला गाडी शिकत असताना झाला. याला काय म्हणायचं? धनसंक्रमण. ऋणसंक्रमण म्हणजे काय? आता समजा मी मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलू शकतो, परंतु एका नवीन भाषेचा मी अभ्यास करतोय, तर ती भाषा शिकत असताना मला मराठीचे शब्द आठवतात. मराठीच्या शब्दामुळे मला ती भाषा शिकताना अडचण निर्माण होते. याला काय म्हणायचं? ऋणसंक्रमण. आणि शून्य संक्रमण म्हणजे काय? शून्य संक्रमण म्हणजे काय? समजा माझं गणित चांगलं आहे, गणितामध्ये मी खूप जास्त हुशार आहे आणि मला सर म्हणले 100 मीटर पळून दाखव, तर त्या ठिकाणी मला फायदा होईल का? की माझं गणित चांगलं आहे म्हणून मला 100 मीटर लगेच माझं कव्हर होईल असं होईल का? नाही. म्हणजे अभ्यासाचा आणि ग्राउंडचा काही संबंध आहे का? तर नाही. जो मुलगा अभ्यासात हुशार आहे तो ग्राउंडमध्ये असेल असं आहे का? नाही. तर त्याचा आणि या गोष्टीचा काही संबंध येत नाही. याला काय म्हणायचं? शून्य संक्रमण. म्हणजे मी गणित विषयामध्ये शिकत असताना जे कौशल्य शिकलो आहे त्याचा फायदा मला ग्राउंडवर काहीच होत नाही. त्याला काय म्हणायचं? शून्य संक्रमण असं म्हणायचं. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू व्याख्या आहे लक्षात ठेवा. म्हणजे काय? विचाराची व्याख्या विचारली. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे काय? तर विचार असतात. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रेम व सुरक्षितता कोणत्या अवस्थेत गरजेचे असते? प्रेम व सुरक्षितता शैशवावस्थेत गरजेचं असतं. यानंतर अहम व स्वातंत्र्याची जाणीव कोणत्या अवस्थेत गरजेची असते?
कुमारावस्थेमध्ये. 2 प्रश्न झाले, सेम टू सेम प्रश्न आहेत, लक्षात ठेवायचे. प्रेम आणि सुरक्षितता शैशवावस्थेत, अहम आणि स्वातंत्र्याची जाणीव कुमारावस्थेत. यानंतर मूल किती महिन्याचे झाले की बोलू लागते. 11 ते 12 महिन्याचे झालं की ॲव्हरेज मूल बोलू लागतं. यानंतर द्विघटक उपपत्तीचा जनक कोण आहे. स्पियरमन आहे. ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती कोणी मांडली. ब्रुनर. लक्षात ठेवा, द्विघटक उपपत्ती स्पियरमन, ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती ब्रुनर. स्मरण प्रक्रियेतील घटक कोणते आहेत. धारणा आहे, प्रत्यावहन आहे आणि प्रत्याभिज्ञान. 3 घटक लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. स्मरण प्रक्रियेतील घटक धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. ठीक आहे. रिकग्नायझेशन आणि रिकॉल असं आपण त्याला म्हणतो. तर अनुवंशाचे 2 नियम कोणी सांगितले होते. मेंडेल यांनी सांगितले होते. मेंडेल यांनी काय सांगितलं होतं. अनुवंशाचे 2 नियम त्यांनी सांगितलेले होते. यानंतर विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडलेली आहे. जॉन डू यांनी मांडलेली आहे. यानंतर गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केलेले आहे. अब्राहम मास्लो. यानंतर स्वतः केलेले निरीक्षण म्हणजे काय. आत्मनिरीक्षण, इंट्रॉस्पेक्शन. किशोरावस्थेला दृढीकरणाचा काळ असं कोणी म्हटलं होतं. रॉस यांनी म्हटलं होतं. किशोरावस्था म्हणजे काय आहे. दृढीकरणाचा काळ आहे असं रॉस यांनी म्हटलं होतं. स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण. महत्त्वाचं आहे आर्मस्ट्रॉंग. स्वयंशोधन पद्धतीचे जनक. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी मांडली. उत्तर आहे डॉक्टर ब्लूम. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती डॉक्टर ब्लूम. मानसिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिने यांनी दिली. मगाशीच सांगितलं होतं. स्मृती प्रतिमानाचे उपपत्तिकार कोण आहेत. स्मृती प्रतिमान तर जेरी लुकस. स्मृती प्रतिमान जेरी लुकस. बोधात्मक विकास प्रतिमान याचे उपपत्तिकार कोण आहेत. जीन पियाजे. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी म्हणजेच बोधात्मक विकास प्रतिमान कोणाचा आहे. जीन पियाजे. जीन पियाजे कोण आहेत. बालमानसशास्त्राचे जनक आहेत. मानसशास्त्र जनक कोण आहेत. अरिस्टॉटल. आणि बालमानसशास्त्राचे जनक कोण आहेत. जीन पियाजे. यानंतर 1959 साली गिल्फर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्तीमध्ये एकूण किती घटक होते. 1959 यावर्षी गिल्फर्ड यांनी बुद्धिमत्तेविषयी उपपत्ती मांडली. ही एक महत्त्वाची माहिती. आणि त्या उपपत्तीमध्ये किती घटक होते बुद्धिमत्तेविषयी. 120 घटक लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. यानंतर पुनरावृत्तीचा अध्ययनविषयक नियम कोणी दिला. थॉर्नडाईक. आपण सुरुवातीला पाहिलं होतं तर सज्जतेचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम हे 3 नियम थॉर्नडाईक यांनी दिले होते. यानंतर अनुवंशासंबंधी विचार करता बालक आईवडिलांकडून किती टक्के अनुवंश धारण करते. आईवडिलांकडून 50%. यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुवंशासंबंधी विचार करता बालक आजी आजोबाकडून किती टक्के अनुवंश धारण करते. पहा, आईवडिलाकडून 50% आणि आजी आजोबाकडून 25% धारण करते. ढगांचा गडगडाट होताच विद्यार्थ्याचे लक्ष अचानक ढगाकडे जाते. हे कोणत्या अवबोधाचे लक्षण आहे. अनैच्छिक. लक्षात ठेवा, अनैच्छिक. ढगांचा अचानक गडगडाट झाला, विद्यार्थ्याचं लक्ष आकाशाकडे गेलं तर हे कोणतं अवबोध आहे. तर या ठिकाणी अवबोध झालेला आहे. या ठिकाणी काय आहे. अवधान झालेलं आहे. ठीक आहे. कोणत्या अवधानाचं लक्षण आहे. अनैच्छिक अवधान असं म्हणायचं. अनैच्छिक अवधान. परीक्षा जवळ येताच राजू अभ्यास करतो हे कोणत्या अवधानाचे लक्षण आहे. उत्तर आहे ऐच्छिक अवधानाचे लक्षण आहे. 3 प्रकारचे अवधान आहेत. 3 प्रकारच्या अवधानाची 3 उदाहरणं मी या ठिकाणी सांगतो, ते लक्षात ठेवायचं. अचानक तुमचं लक्ष गेलं, अनैच्छिक अवधान. परीक्षा जवळ येत आहे म्हणून आपण काय करतो, त्या ठिकाणी अभ्यास करतो, त्याला काय म्हणतात. ऐच्छिक अवधान असं म्हणतात. संजय गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवतो. ठीक आहे. त्याला कोणतं अवधान म्हणतात. अभ्यस्त अवधान असं म्हणतात. 3 अवधानाची 3 उदाहरणं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये जशास तसे विचारले जातील. यानंतर रस्त्याने जात असताना कातड्याच्या पट्ट्याला साप समजून घाबरणे हा कोणता भ्रम आहे. तर इंद्रिय भ्रम आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे 100 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणखीन अशाच मॅरेथॉन व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहू. एक्झामच्या आधी चांगली तयारी होण्यासाठी मी जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.